निसर्गाचा आपण चमत्कार इथं पाहत आहोत। निळ्या पाण्याचं सरोवर। आपण इथे निसर्गाचा चमत्कार बघत आहोत। हे निळ्या पाण्याचं सरोवर उरणपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पांडिवे या गावात हे निळ्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक हे येत असतात। मित्रांनो, आता आपण आलोय पांडिवे गावी। पांडिवे गावातील हे निळ्या पाण्याचं तलाव आणि हे तलाव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून बाहेरून बाहेरच्या गावातील बरीच लोक इथे आलेली आहेत। मित्रांनो, आपण कुठून आलात? आम्ही खोपटा। खोपटा, ओके खोपट्यावरून आले। काही हे बघा, हे पर्यटकांची संख्या आपण बघू शकताय आणि आणि हे बघा, मानगाववरून म्हणजे एवढ्या दूरवरून हा निळ्या पाण्याचा सरोवर पाहण्यासाठी इथे आलेली आहेत लोक। हे बघा, नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय उरण तालुक्यातील एक रहस्यमय ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे उरण पासून पूर्व दिशेला असलेलं पांडिवे गावातील हा निळ्या पाण्याचा तलाव। आणि या निळ्या पाण्यात पोहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात। एक निसर्गाचा एक चमत्कार इथे पाहायला मिळतोय। हे बघा, दूरवरून आलेले आहेत। रांजणपाडा, अरे बापरे। आणि आपण इथे पांडिवे गावात पर्यटक बघू शकता, मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत। आणि हे आमच्या गावातले हे बघा। आणि हा तलाव तुम्हाला कसा वाटतं? एकदम एक नंबर आहे, एक नंबर। आणि हे हा ते बघा, मित्रांनो, उरण पासून पूर्व दिशेला असलेल्या पांडिवे गावात हा निळ्या पाण्याचा सरोवर आहे। निसर्गाची एक देणगीच म्हणावी लागेल की आजूबाजूला पूर्ण हा तलाव निळ्या पाण्याचा तलाव आहे। निळ्या पाण्याचा तलाव, एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला पांडिवे गावात पाहायला मिळतो। आपण एक चमत्कार असंच म्हणावं लागेल या जागेला, कारण पाणी आपण बघू शकता पूर्ण निळं आहे। आणि निळा तलाव पाहण्यासाठी
दूरवरून पर्यटक इथे येत असतात. पर्यटक किती मोठ्या संख्येने आलेले आहेत ते आपण बघू शकताय. उरण तालुक्याच्या पूर्व दिशेला असलेल्या पांडिवे या गावाच्या डोंगर रांगांमध्ये आपल्याला हा निळ्या पाण्याचा सरोवर पाहायला मिळतो आणि निसर्गाचा एक चमत्कार इथे आपल्याला पाहायला मिळतो. जो निळा पाणी इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दूरवरून पर्यटक इथे येत असतात. आपण आणि हे बघा पर्यटक माणगाववरून पर्यटक आलेले आहेत. बापरे, माणगाव, रोहा, पोलादपूर या साईडवरून हा निळ्या पाण्याचा सरोवर पाहण्यासाठी पर्यटक इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आज गर्दी आहे इथे पर्यटकांची. निसर्गाचा चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळतो. उरण शहराच्या पूर्व दिशेला असलेला पांडिवे या गावी हा निळ्या पाण्याचा सरोवर आहे. एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळतोय की हे निळं पाणी आणि हे महाराष्ट्रातील निळ्या पाण्याचा हा सरोवर गोड्या पाण्याचा सरोवर आहे. पण हे पर्यटक हा निळा सरोवर पाहण्यासाठी आलेले हे मोठ्या प्रमाणावर जे पर्यटक आहेत त्यांची प्रसन्न मुद्रा इथे आपल्याला पाहायला मिळते आणि हा सरोवर पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात. पर्यटक बघा किती प्रसन्न आहेत एकदम आणि पर्यटक एवढे जमलेले आहेत की पूर्ण हा तलावाच्या आपण चारी बाजूला बघू शकताय. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे पर्यटक येत असतात हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी. निसर्गाचा आपण चमत्कार इथं पाहत आहोत. निळ्या पाण्याचं सरोवर. आपण इथे निसर्गाचा चमत्कार बघत आहोत. हे निळ्या पाण्याचं सरोवर उरण पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पांडिवे या गावात हे निळा पाण्याचं सरोवर आहे आणि हे पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक हे येत असतात. थांब 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 थांब. आणि या निळ्या पाण्याच्या सरोवरात अभी एक जोक माइक होता ना
निसर्गाचा आपल्याला चमत्कार इथं पाहायला मिळतोय. हा निळ्या पाण्याचा सरोवर.